नमस्कार मित्रांनो, इंडिया हेल्प डेस्क या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये आहे की आता सर्व जे कागदपत्र आहेत, आपले जे डॉक्युमेंट्स आहेत गव्हर्नमेंटचे, त्याच्यावर आईचं नाव हे बंधनकारक केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला सांगू इच्छिते की आईचे नाव आधीही आपल्या डॉक्युमेंट्सवर असायचे, पण ते एका वेगळ्या कॉलममध्ये असायचे। आता जर आपण 10th मार्कशीट बघितलं, ठीक आहे, 10वीचं जर मार्कशीट बघितलं, त्यामध्ये आईचं नाव वेगळ्या कॉलममध्ये असायचं, वडिलांचं नाव वेगळ्या कॉलममध्ये आणि उमेदवाराचं नाव हे राहायचं, बरोबर। पण आता तसं नाही आहे। आता सर्वात आधी उमेदवाराचे नाव राहील, नंतर आईचे नाव राहील, नंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर मग आपले आडनाव अशा स्वरूपात ते नाव आपलं नोंदवलं जाणार आहे। तर तुम्हाला सांगू इच्छिते, हा निर्णय जो आहे तो 1 मे 2024 नंतर जे मुलं जन्मतील त्यांच्यासाठी हा जो नियम आहे तो लागू होणार आहे आणि हा नियम सर्व गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्सवर लागू करण्यात आलेला आहे। म्हणजेच जसं की सेवा पुस्तक झालं, शैक्षणिक कागदपत्रे, महसूल दस्तऐवज, वेतन चिठ्ठी म्हणजे सॅलरी स्लिप वगैरे सगळ्या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने नोंदी होणार आहेत, ठीक आहे। नंतर परत सांगू इच्छिते की हा जो नियम आहे तो विवाहपूर्वीचं जे मुलींचं नाव आहे आणि त्यानंतर आधी विवाहानंतर मुलीच्या नावांमध्ये नंतर पतीचे नाव ॲड होते, तर यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे, ठीक आहे। स्त्रीला विवाहापूर्वीच्याच नावाने म्हणजे मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास आलेली आहे। म्हणजे ज्यांचं लग्न झालं आहे, लग्नानंतर जे नाव चेंज होतं त्यामध्ये हा जो नियम आहे तो लागू होत नाही। आणि तुम्हाला सांगू इच्छिते, विवाहानंतरचे नाव म्हणजे तिचं नाव नंतर ज्या पतीचं नाव व आडनाव अशा स्वरूपातच, म्हणजे आधी जे नाव असायचं त्या पद्धतीनेच विवाहित स्त्रियांची नावंही राहतील, ठीक आहे। विवाहित स्त्रियांच्या नावांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही। पण जे मुलं 1 मे 2024 नंतर जन्मतील त्यांच्या नावामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। हा बदल त्यांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि योग्य पद्धतीने लागू केलेला आहे। सर्वात आधी उमेदवाराचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर वडिलांचे नाव आणि मग आडनाव अशा स्वरूपात त्यांचे नाव पुढील डॉक्युमेंट्सवर नोंदवण्यात येईल, ही सर्वांनी काळजी घ्यावी। तर थँक्यू। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा। थँक्यू, धन्यवाद।